नमस्कार मित्रांनो. मिशन CTET 2026च्या आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचं खूप स्वागत करते. मित्रांनो, मिशन CTET 2026च्या कालच्या भागामध्ये आपण CTET संदर्भातील पब्लिक नोटीस, CTETचा अभ्यासक्रम, CTETचे जे दोन पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, त्या प्रत्येक पेपरमधील जे काही 5 भाग आहेत, त्या प्रत्येक भागातील कोणते कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत, तो सगळा अभ्यासक्रम आपण अभ्यासला. त्यानंतर प्रत्येक भागाला किती गुण आहेत, किती वेटेज आहे, ते देखील आपण अभ्यासलं. त्यानंतर CTETच्या परीक्षेचा प्रिपरेशन प्लॅन देखील आपण पाहिलाय आणि तो प्रिपरेशन प्लॅन आपण सर्वांनी फॉलो करायचा आहे. त्यानुसार आज आपण CTETचा जो दोनही पेपरमधील जो CDP हा भाग आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, तो अभ्यासण्यास सुरुवात करत आहोत. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट हा भाग 15 गुणांसाठी आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन 5 गुणांसाठी आहे आणि पेडागॉजी, लर्निंग अँड पेडागॉजी ह्याला 10 गुण आहेत. त्यातला पहिला जो आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, त्याला आपण सुरुवात करत आहोत. त्यातील पहिला टॉपिक आहे विकास व शिक्षण, डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन. म्हणजे बालकाचा विकास कसा होतो, विकासाची तत्वे किंवा वैशिष्ट्ये कोणती, बालकाच्या विकासाचा शिक्षणाशी कशा प्रकारे संबंध आहे, हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूयात. कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, विकासाची संकल्पना आणि शिक्षणाची संबंध. बघूयात आपण विकास म्हणजे काय. विकास म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून, अगदी जन्मपूर्व अवस्थेपासून, गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत जीवनात होणारे गुणात्मक आणि प्रमाणात्मक, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह बदल. विकास म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवनात होणारे गुणात्मक आणि प्रमाणात्मक बदल. Qualitative and quantitative changes which takes place in human life from birth to death is called development. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अगदी गर्भावस्थेपासून व्यक्तीचं शरीर विकसित होत जातं, भावनिक विकास होत जातो, सामाजिक विकास होत जातो. त्यामुळे विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास हा शारीरिक होत असतो, मानसिक होत असतो, सामाजिक होत असतो, भावनिक होत असतो, नैतिक होत असतो आणि भाषिक होत असतो. व्यक्तीच्या सर्व अंगांमध्ये बदल घडत असतात म्हणजे विकास होत असतो. विकास हा आपल्याला निरीक्षणाद्वारे जाणवतो. व्यक्तीच्या बिहेवियर मधून, वागणुकीतून, मॅच्युरिटीतून आपल्याला व्यक्तीचा विकास जाणवतो. आता वाढ आणि विकास यातील फरक काय हे आपण बघूयात. वाढ, शरीराच्या आकारात, वजनात वाढ होते. म्हणजे शरीराचं जसं मूल मोठं होतं तसतशी त्याची उंची वाढते, त्याची तब्येत सुधारत जाते, त्याचे जे अवयव आहेत ते अवयव, त्याच्या आकारमानात वाढ होते. याला वाढ असं म्हणतात. म्हणजे वाढ ही शारीरिक क्रिया आहे. विकास, विकास ही जरी शारीरिक क्रिया असली तरी विकास हा शरीरासारखा आपल्याला त्याची वजन, उंचीसारखं मोजमाप करता येत नाही. कारण विकास हा वर्तनात होत असतो, विचारात होत असतो, भावनिक विकास होत असतो आणि व्यक्तीची सामाजिक परिपक्वता त्याच्या वयानुसार वाढत असते. वाढ ही आपल्याला मोजता येते, विकास आपल्याला मोजता येत नाही. वाढ ही प्रमाणात्मक असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं जे काही अनुवंशिक गुण आहेत त्यानुसार, शरीराच्या आकारमानानुसार प्रत्येक अवयवाची त्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. मात्र विकास हा गुणात्मक असतो. म्हणजेच वाढ ही क्वांटिटेटिव्ह असते आणि विकास हा क्वालिटेटिव्ह असतो. वाढ ही विशिष्ट वयापर्यंत होत असते. विकास हा गर्भावस्थेपासून तर
मृत्यूपर्यंत होत असतो. विकास ही सतत चालणारी, क्रमाने घडणारी आणि न थांबता होणारी, सतत चालत राहणारी क्रिया आहे. तर हे वाढ आणि विकासातील फरक आहेत. आता आपण बघूयात विकासाची वैशिष्ट्ये किंवा तत्वे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपमेंट. विकासाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, विकास हा सतत चालणारा असतो. विकास हा थांबत नाही, तो फक्त वयाबरोबर बदलतो. लहान मूल मोठं व्हायला लागल्यानंतर ते हळूहळू रांगतं, त्यानंतर उभं राहतं, ते शब्द बोलायला लागतं, त्यानंतर अगोदर ते हुंकार देतं, त्यानंतर शब्द बोलायला लागतं, त्यानंतर त्याचे व्होकॅब्लरी वाढत जाते. अशाच पद्धतीने त्याचा बौद्धिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक विकास होत असतो. म्हणजेच विकास हा सतत चालणारा असतो. हे विकासाचं पहिलं तत्व किंवा वैशिष्ट्य. दुसरा आहे, विकास हा हॉलिस्टिक असतो, सर्वांगीण असतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, भावनिक हे सगळे विकासाचे क्षेत्र एकाच वेळेला विकसित होत असतात. असं कधी होत नाही की फक्त शारीरिक विकास होतो आणि शारीरिक विकास पूर्ण झाल्यानंतर मग भावनिक विकासाला सुरुवात होते, मग बौद्धिक विकासाला सुरुवात होते. असं होत नाही. तर सगळे जे काही शरीराचे भाग आहेत, शरीराची जी अंग आहेत, त्या सगळ्यांचा विकास एकाच वेळेला होत असतो. सगळे क्षेत्र एकाच वेळेला विकसित व्हायला सुरुवात होते. तिसरं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक फरक. विकास हा प्रत्येक व्यक्तिगणिक बदलतो. प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक बालकाचा विकासाचा वेग हा वेगळा असतो. म्हणजेच विकास या ही गोष्ट अशी असते की ती व्यक्तिगणिक बदलते. 3 वर्षाच्या एखाद्या मुलाला समजा 50 शब्द बोलता येत असतील, तर दुसऱ्या एखाद्या मुलाला कदाचित 70 शब्द बोलता येतील. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा विकास हा वेगळ्या पद्धतीचा असतो. अनुवंशिकता आणि परिस्थिती यांचा परिणाम विकासावर होत असतो. अनुवंश आणि परिस्थिती हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. अनुवंशिकता आणि परिस्थिती यांचा परिणाम प्रत्येक बालकावर होत असतो. अनुवंशिकतेनुसार त्या बालकाला बुद्धी मिळत असते. अनुवंशिकतेनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य किंवा स्किल्स असतात. त्यानंतर त्या पद्धतीनेच त्याचा विकास होतो. त्यानंतर घर, शाळा, समाज या ठिकाणी ज्या प्रकारची परिस्थिती असते, ज्या प्रकारचं वातावरण असतं, त्या वातावरणाचा त्या बालकावर परिणाम होत असतो. त्यानंतर विकास हा सामान्याकडून विशेषाकडे होत असतो. सामान्याकडून विशेषाकडे म्हणजे काय? तर अगोदर मोठ्या हालचाली बाल करतं. म्हणजेच लहान मुलांना जर आपण एखादी कृती सांगितली, तर त्यांच्या पूर्ण बॉडीची मुवमेंट होत असते. आणि त्यानंतर मग हळूहळू काय होतं, की ते हाताने एखादी कृती करायला सुरुवात करतात. मान हलवल्यानंतर किंवा डोळ्याची मुवमेंट करायची म्हटलं तर फक्त डोळ्याचीच मुवमेंट करतात, पूर्ण मान हलवत नाहीत. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या सूक्ष्म हालचाली ते करायला सुरुवात करतात. त्यानंतर विकास हा क्रमबद्ध असतो, सिक्वेन्शियल. कोणताही शारीरिक असेल, बौद्धिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, हे सगळेच विकास क्रमबद्ध पद्धतीने होत असतात, टप्प्याटप्प्याने, पायऱ्या पायऱ्याने होत असतात. उदाहरणार्थ, बालक आधी उभं राहायला शिकतं, त्यानंतर ते चालायला शिकतं, त्यानंतर ते धावायला शिकतं. कोणतीही भाषा शिकताना आपण अगोदर अल्फाबेट्स बालकाला अगोदर अल्फाबेट शिकवतो, त्यानंतर शब्द शिकवतो, त्यानंतर आणखी अवघड शब्द शिकवतो, त्यानंतर वाचायला शिकवतो. तर अशा प्रकारे कोणतेही स्किल शिकवताना ते क्रमबद्ध पद्धतीने शिकल्या जातं. तर ही सगळी विकासाची वैशिष्ट्ये आहेत. विकास हा सतत चालणारा असतो. विकास ही सर्वांगीण प्रक्रिया आहे. वैयक्तिक फरकानुसार विकासाचा वेग प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. अनुवंश आणि परिस्थिती यांचा परिणाम विकासावर होत असतो. विकास हा सामान्याकडून विशेषाकडे असतो. त्यानंतर विकास हा क्रमबद्ध असतो. तर ही सगळी जी आहेत ती विकासाची वैशिष्ट्ये आहेत किंवा तत्वे आहेत. त्यानंतर आपण आता बघूयात विकासावर परिणाम करणारे घटक. ज्या वेळेला बालकाचा विकास होत असतो, तो विकास विकास ही एक धनात्मक पद्धतीने व्यक्तीच्या
वर्तनामध्ये, व्यक्तीच्या बौद्धिक सामर्थ्यामध्ये, व्यक्तीच्या कुवतीमध्ये होणारे बदल आहेत. विकास जर पॉझिटिव्ह पद्धतीने होत गेला तर त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास हा चांगल्या पद्धतीने होतो. आणि म्हणून विकासावर परिणाम करणारे घटक हे किती पॉझिटिव्ह पद्धतीने त्या व्यक्तीवर परिणाम करतात, त्यावर त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास अवलंबून असतो. फॅक्टर्स अफेक्टिंग डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे हेरिडिटी किंवा अनुवंशिकता. आई वडिलांकडून मिळणारे गुण. बालकाला आई वडिलांकडून जर चांगली बुद्धिमत्ता मिळाली असेल तर त्याचा निश्चित उपयोग त्याला त्याच्या बौद्धिक विकासासाठी होतो. जर आई वडिलांकडून त्याचा आवाज सुंदर आहे अशी एखादी देण मिळालेली असेल, त्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्ले करता येतात, असं असं हिडन स्किल त्याच्यामध्ये असेल, असं एखादं कौशल्य त्याला मिळालेलं असेल, तर त्याचा उपयोग पुढे त्या विद्यार्थ्याला त्याच्या विकासामध्ये होतो. किंवा अगदी त्याला हेल्दी बॉडी मिळालेली असेल, तर हे सगळं जे काही अनुवंशिकतेमुळे बाळाला प्राप्त होतो आई वडिलांकडून, ते जर त्याचा इम्पॅक्ट जर पॉझिटिव्ह पडला असेल तर त्या बालकाच्या विकासावर त्याचा धनात्मक परिणाम होतो, पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. त्यानंतर परिस्थिती. बालक बालकाचं संपूर्ण जग अगोदर त्याचं घर असतं. त्यानंतर ते हळूहळू बाहेर जायला लागतं. सभोवतालचा जो परिसर आहे, जो समाज आहे, त्यानंतर शाळा, संस्कृती, ज्या ठिकाणी त्या बाळाची जडणघडण होते, ज्या ठिकाणी ते वाढतं, मोठं होतं, त्या परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण त्या परिस्थितीतून ते बाळ अनेक घटक शिकत असतं आणि त्याचा त्याच्या मनावर, शरीरावर परिणाम होत असतो. आणि म्हणून ज्या परिस्थितीमध्ये ते बाळ वाढतं त्या परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. त्यानंतर पोषण. चांगले अन्न व आरोग्य हे बालकाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतं. जर बाळ चांगल्या कुटुंबात असेल, त्याला पोषण आहार मिळत असेल, त्याचं आरोग्य चांगलं असेल, त्याची काळजी घेतली जात असेल, तर त्याचा बालकाच्या विकासावर चांगला परिणाम होतो. त्यानंतर शिक्षण, एज्युकेशन आणि लर्निंग एक्सपिरियन्स. बालकाला जर चांगलं शिक्षण मिळालं, त्याला चांगली संधी मिळाली, शाळेमध्ये त्याला त्याचे स्किल्स ओळखले गेलेत, त्याला आयडेंटिफाय केलं गेलं आणि पुढे जाण्यासाठी त्याला प्रोत्साहित केलं गेलं, तर त्या बालकाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. म्हणजेच बालक हे त्याला कशा पद्धतीचं शिक्षण उपलब्ध आहे त्यावर त्याच्या व्यक्तिमत्वाचा पुढचा विकास अवलंबून असतो. नंतर भावनिक सुरक्षितता. व्यक्तीला इमोशनल सिक्युरिटीची गरज असते. भावनिक सुरक्षितता म्हणजे त्या बाळाला त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या शाळेमध्ये, त्याच्या समाजामध्ये इतरांकडून कशा पद्धतीने स्वीकारलं जातं, लोक, सभोवतालचा समाज किंवा सभोवतालचे लोक त्याच्याबरोबर कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, त्याला किती प्रेम, आपुलकी, सहानुभूती या गोष्टी त्याला किती प्रमाणात मिळतात, त्याला कशा पद्धतीने समजून घेतलं जातं, यावर त्याची भावनिक सुरक्षितता अवलंबून असते. जर बाळाला भावनिक सुरक्षितता मिळाली असेल तर त्याची पर्सनॅलिटी ही स्टेबल बनते आणि बऱ्याच गोष्टी ह्या त्याला आपल्या जीवनामध्ये भावनिक सुरक्षिततेमुळे पूर्णपणे योगदान देऊन करता येतात आणि त्याचा व्यक्तिमत्व विकासाला फायदा होतो. त्यानंतर लैंगिक फरक. आपल्याकडे बऱ्याच वेळेला कुटुंबामध्ये मुलगा मुलगी असं वेगळ्या पद्धतीने त्यांना जाणवेल अशा पद्धतीने वागणूक दिली जाते. आता ह्याच्यामध्ये बरेच बदल झालेत. आता मुलगा मुलगी एक समान आहेत, पण एक काळ असा होता की मुलगी म्हटलं की मग तिला थोडंसं तिला कुठलीही गोष्ट देताना अगोदर मुलाला दिली जायची आणि नंतर मुलीला दिली जायची. त्याचा त्या मुलीच्या मनावर परिणाम होतो आणि मनावर परिणाम झाला की एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स त्या मुलीमध्ये तयार होतं आणि म्हणून आपण मुलगी आहोत याचं कुठंतरी वाईट वाटतं. त्यामुळे हा लैंगिक फरक जो आहे तो सुद्धा बालकाच्या मनावर परिणाम करतो. त्यानंतर समवयस्क गटाचा प्रभाव, पिअर ग्रुप. ज्या वेळेला मुलं थोडीशी ऍडॉलसन्स एजमध्ये प्रवेश करतात, म्हणजे किशोर वयोगटामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेला जो काही पिअर ग्रुप तयार होतो, त्या पिअर ग्रुपमध्ये ते मुलं कशा पद्धतीने वागतात, सगळी मुलं, त्यांचं प्रत्येकाचं कल्चर कसं आहे, प्रत्येकाची भाषा कशी आहे, प्रत्येकाचं वर्तन कसं आहे, त्याच पद्धतीने मुलं भाषा वापरतात, त्याच पद्धतीने मुलं वर्तन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ह्या समवयस्क गटाचा खूप मोठा परिणाम बालकावर होत असतो.
तर हे सगळे जे घटक आहेत ते बालकाच्या विकासावर परिणाम करतात. त्यामध्ये अनुवंशिकता, परिस्थिती, पोषण, शिक्षण, भावनिक सुरक्षितता, लैंगिक फरक आणि समवयस्क गटाचा प्रभाव या सगळ्याचा व्यक्तीच्या विकासावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम होत असतो. पुढचा घटक आपण पाहूया, वाढ आणि विकासाच्या विविध अवस्था व त्यांची वैशिष्ट्ये. वाढ आणि विकासाच्या ज्या काही विविध अवस्था आहेत त्या कोणत्या, तर त्यामध्ये प्रामुख्याने दोन भाग आहेत. विकासाची जन्मपूर्व अवस्था आणि विकासाची जन्मोत्तर अवस्था. आता जन्मपूर्व अवस्था म्हणजे काय, प्रिनाटल स्टेज. गर्भधारणेपासून तर बाळाच्या जन्मापर्यंतची जी अवस्था आहे ती जन्मपूर्व अवस्था. जन्मपूर्व अवस्थेची वैशिष्ट्ये काय आहे, तर जन्मपूर्व अवस्थेमध्ये शरीराची वाढ वेगाने होते. शरीराचे प्रमुख अवयव, मेंदू, स्नायू, नसांचे जाळे तयार होतात. ही या अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. परंतु या अवस्थेमध्ये बाळ गर्भात असल्यामुळे त्याच्या आईचं आरोग्य, आईचा आहार, आईला असलेले ताणतणाव, आई ज्या वातावरणात असते त्या वातावरणाचा थेट त्या बालकावर परिणाम होत असतो. आणि याच स्टेज पासून बालकाच्या विकासाची सुरुवात होत असते. म्हणून जन्मपूर्व अवस्था किंवा प्रेनाटल स्टेज ऑफ द चाइल्ड ही विकासामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे जन्मोत्तर अवस्था. जन्मोत्तर अवस्थेमध्ये 6 अवस्था आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिली जी अवस्था आहे जन्मोत्तर अवस्थेमध्ये पहिली अवस्था शैशवावस्था म्हणजे इन्फन्सी स्टेज. कालावधी आहे 0 ते 3 वर्ष. या वयोगटाची किंवा या अवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत, तर वजनात आणि उंचीत झपाट्याने वाढ होते. डोक्याची लांबी शरीराच्या 1/4 इतकी असते. मेंदू, स्नायू, ज्ञानेंद्रिये यांची झपाट्याने वाढ होते. बसणे, रांगणे, चालणे, बोलणे यासारख्या मूलभूत हालचाली विकसित होतात. संवेदना व ग्रहण क्षमता तीव्र होते. कारण बाळाची सुरुवातीची जी स्टेज आहे ते ज्ञान जे ग्रहण करतं ते त्याच्या सेन्सरी ऑर्गन्स थ्रू ग्रहण करतं. ते ऐकतं, ऑब्झर्वेशन करतं, टेस्ट घेतं, स्पर्श करतं. त्यामुळे संवेदना आणि ग्रहण क्षमता त्यावेळेला तीव्र होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळ आपल्या आईला ओळखायला लागतं आणि आईची त्याचं भावनिक बंध किंवा भावनिक नातं तयार होतं. ही या शैशवावस्थेची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढची अवस्था जी आहे ती म्हणजे बाल्यावस्था, अर्ली चाइल्डहुड स्टेज. वय वर्ष 3 ते 6. ह्याची वैशिष्ट्ये आहेत की भाषा विकास सर्वात वेगाने होतो. म्हणूनच असं म्हणतात की 3 ते 6 हा वयोगट असा आहे की या वयामध्ये तुम्ही कोणतीही भाषा मुलांना शिकवा, ती भाषा ते वेगाने आत्मसात करतात. त्यांची कल्पना शक्ती तीव्र असते. अनुकरण प्रवृत्ती जास्त असते. ज्या पद्धतीने घरात आई वडील किंवा शाळेमध्ये शिक्षक वागतात त्या पद्धतीने ते अनुकरण करतात. त्या पद्धतीने ते बोलण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक वर्तनची सुरुवात याच वयोगटामध्ये होते. याच वयोगटामध्ये ते इतरांबरोबर मैत्री करतात. इतर मुलांमध्ये खेळायला सुरुवात करतात. सामूहिक क्रिया करायला सुरुवात करतात. त्यानंतर सूक्ष्म हालचाली करणे, रेषा ओढणे, रंगकाम करणे, वस्तू पकडणे ही जी कौशल्य आहेत ही या वयोगटामध्ये विकसित होतात. आणि म्हणून याच वयोगटामध्ये मूल प्री स्कूलमध्ये जायला सुरुवात करते. तिसरी अवस्था आहे किशोरावस्था, मिडल चाइल्डहुड. वय वर्ष 6 ते 12. आता किशोरावस्थेची वैशिष्ट्ये काय आहे, तर शारीरिक वाढ स्थिर पण नियमित होते. किशोरावस्थेमध्ये मुला असं वाटतं आपल्याला की मुलांची वाढ स्थिर आहे पण ती नियमित होत असते. तर्कशक्ती, निरीक्षण शक्ती, समज शक्ती वाढते. इथे ही जी स्टेज आहे या ठिकाणी आपल्याला पियाजे यांनी आपली विकासाचा जो सिद्धांत मांडलेला आहे त्यामध्ये त्यांनी कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज सांगितलेले आहे. पियाजींचा जो काही
विकासाचा सिद्धांत आहे, बालकाच्या विकासाचा जो ज्ञानात्मक विकासाचा जो सिद्धांत आहे, त्यामध्ये त्यांनी 4 स्टेजेस सांगितलेले आहेत. पियाजेचा विकासाचा सिद्धांत जर तुम्हाला अभ्यासायचा असेल, तर तुम्हाला मागचे जे माझे व्हिडिओ आहेत टीईटीच्या संदर्भातले, त्यामध्ये भाग 2 तुम्ही अभ्यासा. त्यामध्ये पियाजे यांनी जो काही विकासाचा सिद्धांत सांगितला आहे, तो कसा लक्षात ठेवायचा यासाठीचा कोडवर्ड मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. SPCE. एस म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज, संवेदकारक संवेद क्रियाकारक कालखंड. त्यानंतर प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजे पूर्व क्रियात्मक कालखंड. त्यानंतर कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणजे मूर्त क्रियात्मक कालखंड. आणि औपचारिक क्रियात्मक कालखंड म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. अशा 4 स्टेज पियाजे यांनी व्यक्तीच्या बालकाच्या विकासाच्या सांगितलेल्या आहेत. आता ही जी स्टेज आहे किशोरावस्थेची, यामध्ये पियाजेंनी सांगितलेली कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणजे मूर्त क्रियात्मक स्टेज जी आहे ती या वयोगटामध्ये आहे, किशोरावस्थेच्या गटामध्ये. त्यामुळे या टॉपिकवर ज्या वेळेला प्रश्न विचारले जातात त्यावेळेला पियाजे यांच्या सिद्धांताचा नक्कीच संदर्भ घेतला जातो. त्यामुळे भाग 2 तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि पियाजे यांनी सांगितलेली जी काही विकासाची उपपत्ती किंवा विकासाचा सिद्धांत आहे तो पुन्हा एकदा अभ्यासा. त्यानंतर सहकार, स्पर्धा, नियमांचे पालन करायला बालक या वयोगटामध्ये शिकते. शाळा हा विकासाचा मुख्य केंद्रबिंदू या वयोगटामध्ये बनतो. तर अशा प्रकारे किशोरावस्थेची ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर कौमार्यावस्था. कौमार्यावस्था म्हणजे ऍडोलसन्स एज. कुमार वयोगटामध्ये मुलं प्रवेश करतात. कालावधी आहे 12 ते 18 वर्ष. आता या ठिकाणी वैशिष्ट्ये काय आहेत, तर ऍडल्टन्स एजमध्ये मुलं प्रवेश करतात म्हणजेच हार्मोनल चेंजेस होतात. हार्मोनल चेंजेसमुळे शारीरिक बदल झपाट्याने होतात. उंची वाढते, वजन वाढते, मुलांचा आवाज फुटतो, मुलींच्या शरीराला थोडीशी गोलई तयार होते. अशा प्रकारचे जे शारीरिक बदल आहेत ते खूप या वयोगटामध्ये लवकर अ, दिसून येतात आणि हे सगळे बदल हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे होतात. त्यानंतर विद्यार्थी काय करतात, स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करतात. एरिक्सन यांनी जी आपली विकासाची उपपत्ती मांडलेली आहे, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन, यामध्ये अ, हे जे ही जी स्टेज आहे ती ह्या वयोगटामध्ये घडते की कुमारावस्थेतील मुलं काय करतात, स्वतःची आयडेंटिटी शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचं एक व्यक्तिमत्व तयार होत असतं आणि मग त्यामुळे मी आता मोठं झालोय असं त्यांना वाटत असतं. पण एका बाजूला घरातले किंवा शाळेत सगळेजण म्हणत असतात की तू अजून लहान आहेस, तुला कळत नाही. आणि मग त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक रोल कन्फ्युजन तयार होतं. म्हणूनच एरिक्सन यांनी या स्टेजला काय म्हटलेलं आहे, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. एरिक्सन यांचं देखील नैतिक विकासाची उपपत्ती मला वाटतं भाग 9 मध्ये मी मांडलेली आहे. आपण तो भाग अभ्यासावा. त्यानंतर भावनिक चढउतार, संवेदनशीलता या अवस्थेमध्ये जास्त असतात. विद्यार्थ्यांमध्ये एक कायमस्वरूपी मैत्री तयार होते, सहजीवन तयार होतं, सामाजिक मूल्ये, नैतिक विचार अधिक प्रगल्भ होतात. बालकाच्या नैतिक विकासाचा जो सिद्धांत आहे तो कोहलबर्ग यांनी मांडलेला आहे. कोहलबर्ग, मला असं वाटतं भाग 9 मध्ये कोहलबर्गचा नैतिक विकासाचा सिद्धांत आहे. भाग 9 जर तुम्ही अभ्यासला तर कोहलबर्ग तुम्हाला नैतिक विकासाचा कोणता सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा समजेल. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे जो सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये त्यांनी 3 भाग केलेले आहेत. पूर्व परंपरागत, परंपरागत आणि उत्तर परंपरागत असे 3 भाग त्यांनी त्यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. आणि हा जो नैतिक विकास आहे तो या स्टेजमध्ये होत असतो. अशा प्रकारे किशोरावस्थेची ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढची जी अवस्था आहे ती आहे प्रौढावस्था. वय वर्ष 18 ते 60. यामध्ये शारीरिक क्षमता उच्च पातळीवर असते. करिअर, नोकरी, आर्थिक स्वावलंबन, लग्न, कुटुंब या सगळ्या गोष्टींमध्ये अ, लोक अडकलेले असतात या वयोगटातील. त्यानंतर भावनिक स्थैर्य आलेलं असतं, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात,
नोकरीच्या ठिकाणी असलेल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, सामाजिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, मुलांचं संगोपन, सामाजिक प्रतिष्ठा, स्थिर जीवन आलेलं असतं. अनुभवामुळे माणूस अधिक प्रगल्भ झालेला असतो. निर्णय क्षमता अधिक पक्की झालेली असते आणि तो एक सायलेंट आणि स्थिर जीवन जगायला सुरुवात करतो. त्यानंतर पुढची स्टेज आहे वृद्धावस्था, लेट अडल्टहुड, 60 वर्षांनंतर. वृद्धावस्थेची वैशिष्ट्य काय आहे? तर शारीरिक क्षमतांचा उतरता आलेख. म्हणजे यापूर्वीची जी अवस्था आहे, अ, प्रौढावस्था, 18 ते 60 वर्ष, या ठिकाणी शारीरिक क्षमता या उच्च पातळीवर पोहोचलेल्या असतात. परंतु या अवस्थेमध्ये शारीरिक क्षमतांचा आलेख उतरता असतो. शारीरिक क्षमता ज्या याच्या पूर्वीच्या स्टेजमध्ये उच्च पातळीवर होत्या, त्या शारीरिक क्षमता कमी झालेल्या असतात. स्मरणशक्ती कमी होते, ऐकायला कमी येतं, दिसायला कमी येतं, चालताना अडखळतात. त्यानंतर भावनिक गरजा वाढतात. त्यांना असुरक्षित वाटायला लागतं, एकटेपणा वाढतो. त्यांना इतरांच्या बरोबर आपण असायला हवं असं थोडंसं वाटायला लागतं. समाजाने आपल्याला स्वीकारायला हवं, आपल्याला आदर द्यायला हवा. ह्या ज्या काही गरजा आहेत ह्या वाढलेल्या असतात. जीवनाचं आकलन झालेलं असतं, जीवनाचा प्रगल्भ अनुभव मिळालेला असतो आणि व्यक्ती आध्यात्मिक जगाकडे थोड्याशा झुकलेल्या असतात. तर ही सगळी वृद्धावस्थेची वैशिष्ट्ये आहेत. आता अशा प्रकारे आपण डेव्हलपमेंट म्हणजे विकास म्हणजे काय, वाढ आणि विकासामध्ये कोणता फरक आहे, विकासाच्या अवस्था कोणत्या, विकासाच्या अवस्था अभ्यासताना जीन पियाजे यांनी सांगितलेला विकासाचा सिद्धांत, कोहलबर्ग यांनी सांगितलेला नैतिक विकास, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी सांगितलेला नैतिक विकासाचा सिद्धांत, त्यानंतर एरिक एरिक्सन यांनी सांगितलेला विकासाचा सिद्धांत, हे सगळ्या सिद्धांतांचा आपल्याला विकासाच्या अवस्थांचा अभ्यास करताना रेफरन्स घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्या संदर्भातील जर प्रश्न आले तर ते आपल्याला सोडवता येतील. आणि त्यानंतर विकासाची वैशिष्ट्ये कोणती, त्यानंतर विकासाच्या प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये कोणती, हे सगळं आपण अभ्यासलंय. त्यानंतर आता आपण बघूया की विकासाचा शिक्षण प्रक्रियेशी काय संबंध आहे आणि कशा पद्धतीने ह्या दोन प्रक्रिया एकत्र आल्या तर व्यक्तीला त्याचा उपयोग होतो. आता शिक्षण म्हणजे तरी काय, व्हॉट इज मीन बाय लर्निंग? शिक्षण म्हणजे अनुभव, सराव किंवा पर्यावरणाच्या प्रभावातून वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल. Education is change which take place due to experience, practice and environment. आपल्याला मिळालेले अनुभव, आपण आपल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या स्किल्सचा, वेगवेगळ्या गोष्टींचा करत असलेला सराव आणि आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीचा होणारा परिणाम, आपल्या वर्तनावर होणारा परिणाम, यातून आपल्यामध्ये जे काही कायमस्वरूपी बदल होतात, ज्या काही कायमस्वरूपी गोष्टी आपण शिकतो, त्यालाच शिक्षण असं म्हणतात. शिक्षणाची वैशिष्ट्ये काय, तर आपण अनुभवातून शिकतो, आपण सरावाने आपले स्किल्स इम्प्रूव्ह होतात, कौशल्य सुधारतात आणि शिकण्याची प्रक्रिया ही कधीच थांबत नाही. शिकणं हे आयुष्यभर चालू असतं. आपल्या लाईफ मधील प्रत्येक स्टेजवर आपण काहीतरी शिकत असतो. त्यानंतर विकास आणि शिक्षण यातील संबंध. विकास आणि शिक्षण यामध्ये काय संबंध आहे हे आपण पाहूयात. विकास विकास शिक्षणाला मर्यादा घालतो. विकास शिक्षणाला मर्यादा घालतो म्हणजे काय, विकासाच्या अवस्था आपण अभ्यासल्यात. ज्या पद्धतीने व्यक्तीचा विकास होतो त्या पद्धतीने आपण काय करत असतो, शिक्षण घेत असतो. काही वेळेला काही गोष्टींमुळे, अनुवंशिक काही गुणांमुळे किंवा परिस्थितीमुळे आपल्यामध्ये जे काही बदल झाले त्यामुळे शिक्षण घेण्याला काय होतात, मर्यादा येतात. समजा एखादं स्किल आपल्यामध्ये इनबॉर्न नाहीये तर त्याचं शिक्षण आपण घेऊ शकत नाही. घेतलं तर आपण काय होतो, आपल्यामध्ये तेवढी प्रगती होत नाही. शिक्षण मुलाच्या विकासाच्या पातळीवर शिकवावे लागते. शिक्षण म्हणजे शिक्षण आपण केव्हा देऊ शकतो त्या विद्यार्थ्याला, त्याच्या विकासाच्या ज्या पातळी आहेत त्या विकासाच्या पातळीचा विचार करून आपल्याला त्या बालकाला शिक्षण द्यावे लागते. आणि म्हणूनच शिक्षक म्हणून आपल्याला विकासाच्या अवस्था या माहिती असायला हवे की त्या अवस्थेला आपल्याला त्या बालकाला कोणत्या पद्धतीने शिकवायचे आणि कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यायचे हे आपल्याला समजू शकतं.
विकास आधी होतो आणि शिक्षणाला नंतर सुरुवात होते. औपचारिक शिक्षणाला सुरुवात ही जवळजवळ 3 ते 6 या वर्ष वयोगटामध्ये होतो. पण विकासाला सुरुवात तर गर्भधारणेपासून झालेली असते. म्हणजे अगोदर आपल्याला विकास होतो आणि आपण विकासाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आहोत त्यानुसार आपल्याला शिक्षण द्यायला सुरुवात होते. शिक्षण विकासाला वेग देतो. शिक्षणामुळे काय होतं, विकासाच्या ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत, शिक्षणामुळे आपल्या विकासाला वेग मिळतो. आपल्यामध्ये जर क्षमता नसेल तर शिक्षण मंदावतं. उदाहरणार्थ एखादी क्षमता जर आपल्यामध्ये नसेल तर ती क्षमता शिकण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. म्हणजेच क्षमता नसेल तर शिक्षणाचा वेग मंदावतो. पण क्षमता एकदा वाढली की शिकणं सोपं जातं. जर आपल्यामध्ये ती क्षमता असेल तर मात्र शिकणं सोपं होतं. अशा प्रकारे शिक्षण आणि विकास हे एकमेकांशी संबंधित आहे. आता शिक्षणाचा व्यक्तीच्या शिकण्यावर, एखाद्या स्किल शिकण्यावर, एखादी गोष्ट शिकण्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो हे वायगॉट्स्की यांनी आपल्या सोशल डेव्हलपमेंट थेअरी, सामाजिक विकास सिद्धांत यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. वायगॉट्स्की यांनी जो आपला सामाजिक विकासाचा सिद्धांत मांडला तो मागच्या व्हिडिओमध्ये भाग 8 मध्ये मी दिलेला आहे. टीटीच्या भाग 8 मध्ये तो सिद्धांत मी दिलेला आहे. त्यामध्ये वायगॉट्स्की यांनी जे काही सोशल डेव्हलपमेंट थेअरी मांडली त्यामध्ये त्यांनी 6 वैशिष्ट्ये त्यांच्या थेअरीची सांगितलेली आहेत. सामाजिक परिसंवाद, त्यानंतर संस्कृतीची भूमिका, भाषेचे महत्व, त्यानंतर झेडपीडी, झेडपीडी मीन्स झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, त्यानंतर स्कॅफोल्डिंग, मोर नॉलेजेबल आदर्स, मध्यस्थ. हे 3 जे घटक आहेत वायगॉट्स्की यांच्या थेअरीमधले ते अत्यंत महत्वाचे आहेत. स्कॅफोल्डिंग, त्यानंतर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट अँड मोर नॉलेजेबल आदर. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर एक असा झोन बालकाचा की तो स्वतः किती शिकतो आणि दुसऱ्यांच्या मदतीने किती शिकतो, ह्याच्या मधला जो झोन आहे तो झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणतात. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, तर व्यक्ती दुसऱ्यांच्या मदतीने किती शिकते त्याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. कुणीतरी त्याला मार्गदर्शन करतं आणि त्याच्या मदतीने ते शिकतं, त्याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. आणि मोर नॉलेजेबल अदर्स, मोर नॉलेजेबल अदर्स म्हणजे व्यक्ती जेव्हा अभ्यास करत असते तेव्हा तिला मदत करणारी व्यक्ती जी आहे ती त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक ज्ञान असणारी असायला हवी, त्याच्याकडून ती शिकू शकते. तर अशा पद्धतीचा हा सिद्धांत वायगॉट्स्की यांनी मांडलेला आहे. त्यासाठी तुम्हाला भाग 8 अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर शिक्षण विकासाला वेग देते. लर्निंग प्रोसिड्स द डेव्हलपमेंट. झेडपीडी, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, जी वायगॉट्स्की यांच्या सोशल लर्निंग थेअरीमध्ये आहे. मुलाला जिथे मदतीने शिकता येतं. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे मुलगा स्वतः किती शिकतो आणि इतरांच्या मदतीने तो आणखी काय शिकतो, ह्याच्या मधला जो डिफरन्स आहे तो आहे झेडपीडी, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. त्यानंतर स्कॅफोल्डिंग, शिक्षक पालक योग्य मार्गदर्शन देतात, परंतु शिक्षक पालक नंतर ते मार्गदर्शन कमी करतात, कारण मग एकदा मार्गदर्शन केल्यानंतर ते मूल स्वतः ती गोष्ट करायला शिकतं. तर अशा प्रकारे हे जे काही आहे हे सगळे शिक्षण आणि विकास यातील संबंध आहे. शिक्षण आणि विकास या दोनही प्रक्रिया ज्या आहेत त्या दोनही परस्परांना अनुरूप आहेत आणि दोनही एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. एक पुढे किंवा एक मागे असं होत नाही. जरी विकासाला अगोदर सुरुवात होत असते तरी विकासाच्या अवस्था पाहिल्याशिवाय शिक्षण देता येत नाही आणि शिक्षणाचा उपयोग विकासाचा वेग वाढण्यासाठी सुद्धा होत असतो. त्यानंतर पियाजे यांचे मत काय आहे, पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी म्हणजेच संज्ञानात्मक विकासाचा आपला जो सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की विकास आधी होतो आणि शिक्षणाला नंतर सुरुवात होते. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, विकास म्हणजेच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ही अगोदर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर प्रत्येक टप्प्यामध्ये विचारांची क्षमता वेगळी असते.
शिक्षकांनी मुलांच्या विकासाच्या टप्प्यानुसार शिकवणं आवश्यक असतं. आता पियाजे यांचा सिद्धांत जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर तुम्हाला टीईटीची जी काही माझी व्हिडिओ सिरीज आहे त्यामधला भाग 2 अभ्यासावा लागेल. त्यामध्ये पियाजे यांनी जी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी मांडली त्यामध्ये त्यांनी, मी जो तुम्हाला यापूर्वी रेफरन्स सांगितला की SPCF, सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, या 4 स्टेज आपल्याला अभ्यासावे लागतील. म्हणजे आपल्याला पियाजे यांच्या थेअरीचा संदर्भ वाढ आणि विकासाच्या संदर्भामध्ये घेता येईल. विकास आणि शिक्षणातील परस्पर संबंध आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. दोन्ही एकमेकांवर अवलंबून पूरक व आवश्यक आहे. विकास आणि शिक्षण ह्या दोनही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्या एकमेकांच्या वेग वाढण्यासाठी आणि एकमेकांच्या विकासासाठी आवश्यक आहेत. विकासामुळे शिकण्याची क्षमता वाढते. शिकण्यामुळे विकासाची प्रक्रिया वेगवान होते. बघा, एकमेकांमुळे दोघांची क्षमता वाढते, दोघांचाही वेग वाढतो. शिक्षकांनी मुलांच्या विकासाच्या पातळीचे आकलन करून त्यानुसार शिक्षण द्यावे. आणि म्हणून शिक्षकांनी काय करायला हवं, मुलांच्या विकासाच्या अवस्था कोणत्या आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवायला हवं, कोणत्या पद्धतीचं ज्ञान त्यांना द्यायला हवं, हे शिक्षकांना माहिती असायला हवं. आणि म्हणून विकासाच्या अवस्थांसंदर्भात वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, हे सगळं जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला त्यांना शिकवणं आणखी सोपं होईल. अशा प्रकारे आजच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकलोय की विकासाच्या अवस्था कोणत्या आहेत, वाढ आणि विकासामध्ये काय फरक आहे, विकासाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्यानंतर जीन पियाजे, लॉरेन्स कोहलबर्ग, त्यानंतर एरिक एरिक्सन, वायगॉट्स्की यांनी विकासाचे जे सिद्धांत मांडलेत त्याचे काय संदर्भ आहेत, विकास आणि शिक्षण परस्परांशी कसे अवलंबून आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आज शिकलोय. हे सगळं जर तुम्ही अभ्यासला, हा पूर्ण टॉपिक जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला या टॉपिकवरील कोणताही प्रश्न आला तरी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. तर अशा प्रकारे आज या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा की डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड अँड एज्युकेशन, हाऊ डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड अँड एज्युकेशन आर रिलेटेड टू इच अदर. बालकाचा विकास आणि शिक्षण हे एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे समजून घ्या. म्हणजे उद्या आपल्याला काय करता येईल, या घटकावरील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवता येतील. या घटकाचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. उद्याच्या भागामध्ये आपण या घटकावरील जे काही संभाव्य प्रश्न विचारले जातात ते प्रश्न अभ्यासणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. अभ्यास करा, खुश राहा.